रामकृष्ण हरी मंत्र चॅनल मध्ये माझ्या सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय पौष्टिक आणि असा मऊ लुसलुशीत तिरंगी ढोकळा। त्यासाठी लागणारं साहित्य बघू। 2 वाटी रवा, 1 वाटी दही, 1 वाटी बेसन पीठ, 2 गाजर, पालकचे काही पानं, लाल मिरची, हिरवी मिरची, अद्रकचा तुकडा आणि हा इनो। रवा घालून घेऊ। 2 वाटी हा रवा घातला। आता बेसन पीठ आणि हे जे दही आपलं घरगुती आहे, जास्त आंबट पण नाही आहे, त्यामुळे मी पूर्ण 1 वाटी घेतली। आता हे सर्व एकजीव करून घेणार आहे आपण। पाणी घालून घेऊ आणि पूर्ण एकजीव करून घेऊ। आता परत हे झाकून ठेवू। आता आपण साईडला गाजरचे आपण काप करून घेतले। हे गाजर बरोबर आपण ह्या लाल मिरच्या घेतल्यात, ओल्या लाल मिरच्या, अगदी 2 लसणाच्या पाकळ्या आणि थोडा अद्रकचा तुकडा मिक्सर मधून मस्त पेस्ट करून घेऊ। अगदी बारीक दळून घेतलं बघू, अगदी छान अशी पेस्ट झाली आहे। आता आपण हे 1 वाटीत काढून घेणार आहे। हे मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर पालकची भाजी बारीक करून घ्यायची। पालक आपण आता थोडा कट करून घेऊ। खूप छान पौष्टिक असा आपला हा ढोकळा बनणार आहे। तुम्ही पण असा ढोकळा नक्की बनवा आणि मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा। तुमचं एक सबस्क्राईब नवीन यूट्यूब चॅनल वाल्यांसाठी खूप महत्त्वाचं असतं। आपण आता हे मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेऊ। पेस्ट झालंय बारीक। आपण 1 वाटीमध्ये काढून घेऊ। हे पीठ बघू आपण आता। छान रवा फुलला आहे, रवा आणि बेसन पीठ। हे बघा, आपण आता 2 मिनिटासाठी छान फेटून घेणार आहे परत एकदा, जेणेकरून जेवढं आपण हे पीठ फेटू तेवढा आपला ढोकळा अगदी छान असा नरम 2 मिनिटासाठी आपण हे पीठ छान फेटून घेणार आहे। जेवढं चांगलं पीठ फेटणार आहे आपण, मिक्स करणार आहे, तेवढा आपला ढोकळा छान मऊ लुसलुशीत असा बनतो। झालंय आता आपण कढई ठेवून घेणार आहे। कढई ठेवली आहे, त्यात आता आपण पाणी घालून आणि स्टँड ठेवणार आहे। पालकची पेस्ट घेतली, त्यात आपण आता हे पीठ घालून घेऊ। 2 चमचे पीठ घालणार आहे। आता यात आपण चवीनुसार मीठ घालू। हे मीठ घातलं चवीनुसार। अगदी छान मिक्स करून घेऊ आणि हे 2 मिनिटासाठी साईडला ठेवू। आता पुढची तयारी करून घेणार आहे आपण। कुकरचा डबा घेतलाय, त्याला आपण आता हे तेल लावून घेऊ। पूर्ण असं सगळीकडे तेल लावणार आहे आणि तिकडचं पाणी जे आहे, कढईमध्ये आपण पाणी ठेवलंय ते छान उकळलंय। आता कमी गॅस करून देऊ त्याला, पाणी ते उकळलंच पाहिजे। आता आपण हा डबा साईडला ठेवू आणि हे पालक घातलेलं पीठ बघू। यात आपल्याला अर्धा चमचा इनो घालायचा आहे। आता हा इनो घातला। इनो घातल्याच्या नंतर आपल्याला जास्त वेळ जाऊ द्यायचा नाही। आता आपण कुकरच्या डब्याला तेल लावून ठेवलेलं आहे, तयारी केली आहे। आपण हे बेटर लगेच कुकरच्या डब्यात घालून घेऊ। अगदी थोडासा टॅप करून पाण्यामध्ये ठेवून देऊ आणि महत्त्वाची ट्रिक म्हणजे आपलं जे कढईतलं पाणी आहे ते अगदी छान उकळलेलंच पाहिजे। तिकडे 3 मिनिटं होईपर्यंत आपण याची तयारी करून घेऊ। आता यात पण आपण चवीनुसार मीठ घालू आणि छान फेटून घेऊ परत एकदा। हे 2 चमचे पीठ आलं, आपल्याला यात थोडं पाणी घालावं लागणार आहे। थोडं पाणी घालून घेऊ आणि छान मिक्स करू। आपण यात कुठलाही कलर वगैरे काहीच वापरलं नाही, सगळं छान आपलं घरगुतीच वापरलंय। हे पीठ आपण साईडला ठेवू आणि आता आपल्याला हा पांढरा कलर टाकायचा आहे, तर यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि थोडं पाणी परत घालणार आहे, कारण हे पीठ घट्ट वाटतंय। थोडं पाणी घालून छान फेटून घेऊ। तिकडचं पीठ आता ते 3 मिनिटं झाले, आपण त्याच्यावरती आता याचा लेयर लावणार आहे। यात लगेच आता इनो पण घालून घेऊ अर्धा चमचा। 3 मिनिटं झाल्याशिवाय इनो घालायचा नाही, कारण इनो घातल्याच्या नंतर वेळ नाही जाऊ द्यायचा जास्त। अर्धा चमचा इनो घालणार आहे आपण। अगदी थोडंसं पाणी घालू इनोच्या नंतर। 3 मिनिटं झाले, आपण आता हे झाकण काढून बघा, आता हे पांढरं बेटर घालणार आहे, हा पांढरा लेयर देणार आहे। अगदी छान पौष्टिक असा आपला खमण ढोकळा बनतोय बघा। तुम्ही पण असा ढोकळा नक्की बनवा, खा आणि मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा। अजून आता आपण परत झाकून ठेवू 3 मिनिटासाठी। बघा, आता यात सर्व टाकलंय आपण, आता फक्त इनो बाकी आहे। यात पण इनो घालून घेऊ। आपण एकच पुडी सर्व याच्यात वापरली आहे, थोडं थोडं करून। आता थोडं अगदी पाणी घालू, थोडं घालायचं। छान परत एकदा मिक्स करून घेऊ। झाकण काढून घेऊ आता आपण आणि हे घालून घेऊ त्यात। आता आपल्याला एकदम 15 मिनिटासाठी हा ढोकळा खोलायचा नाही, होऊ देणार आहे आपण। आता चेक करू
चेक कसं करायचं, आपली ही सुरी घेतली मी, ही अशी सुरी टाकून बघायची. सुरी पूर्ण क्लीन आली तर समजायचं झालंय. आणि आपली इथं थोडी माखली आहे, आपण हिला राहू देणार आहे 2 मिनिटं तरी राहू देणार आहे. झाला नाही आपला ढोकळा. 2 मिनिटं झाले, आता आपण काढून घेऊ आणि 1 मिनिटासाठी असंच राहू देऊ. तडका बनवून घेतोय आपण. तडका पॅन ठेवला, आता हे तेल घालून घेऊ. तेल अगदी छान कडकडीत असं तापू द्यायचं. तेल तापले, आपण गॅस बंद करू. आता ही मोहरी, जिरे, कढीपत्ता, हा अगदी हिंग. हा तडका थंड होईपर्यंत, ढोकळा थंड होईपर्यंत तडका पण थंड होईल. थंड झालाय आपला ढोकळा. आता आपण याच्या कडा सोडवून घेऊ. अगदी पौष्टिक आणि मऊ लुसलुशीत असा हा आपला ढोकळा बनतोय. छान झालाय बघा आपला मऊ लुसलुशीत असा तिरंगी. किती सुंदर झालाय बघा, पौष्टिक. आपण यात कुठलाही कलर वापरला नाही किंवा बाहेरचं काही एक वापरलं नाही, सर्व अगदी आपलं घरगुतीच वापरलंय. याच्या आता आपण असे काप करून घेऊ. आता याच्यावर हा आपण तडका घालून घेऊ. अगदी पौष्टिक आणि मऊ लुसलुशीत हा ढोकळा तयार आहे. तुम्ही पण असा ढोकळा नक्की बनवा, खा आणि मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला मी काढून दाखवते बघा, ती छान स्पंजी आणि मऊ लुसलुशीत असा आपला हा ढोकळा तयार आहे.